नमस्कार, मी निरंजन. प्रियांक खरगे यांनी जे आता ते हात धुवून मागे लागलेले आहेत RSSच्या, की कोणत्याही परिस्थितीमध्ये मला तुमच्या कायदेशीर स्टेटस बद्दलची माहिती हवीच. आणि हे सांगितल्यानंतर पहिल्यांदा भागवतांनी बावळटासारखं त्याच्यावरती कमेंट केल्या की हिंदू धर्म कुठे रजिस्टर्ड आहे वगैरे. म्हणजे त्याला काही सेन्सच नाही, या वाक्यालाच काही सेन्स नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे हिंदू धर्म नाही, किंवा कुठल्याही धर्माशी कुठल्याही पंथाशी या एका संघटनेची बरोबरीच होऊ शकत नाही. हा यातला पहिला भाग. दुसरी गोष्ट अशी की इंग्रजांच्या काळामध्ये म्हणे आम्ही हे बनली होती, तर इंग्रजांच्या काळामध्ये बऱ्याच काही काही संघटना बनल्या होत्या. उदाहरणार्थ 1860 रामकृष्ण मिशन स्थापन झाली. रामकृष्ण मिशनची स्थापना झाल्यानंतर 1907 साली रामकृष्ण मिशन रजिस्टर झाली. 1885 इंडियन नॅशनल काँग्रेस स्थापन झाली आणि रजिस्टर झाली. याच्या बरोबरीने मुस्लिम लीग स्थापन झाली, मुस्लिम लीग रजिस्टर झाली. हिंदू महासभा स्थापन झाली, हिंदू महासभा रजिस्टर झाली. या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा असं काय जुलाब आहे की त्यांना नोंदणी करायची नाही? हा साधा यातला भाग आहे. त्याच्यानंतर महेश जेठमलानी, राम माधव यांनी टिपिकल त्यांचं स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न केला, डिफेंड करण्याचा प्रयत्न केला. आता त्याच्यातही खरं तर काही अर्थ राहिलेला नाही. म्हणजे भागवतांचं जे म्हणणं किंवा या राम माधवांचं जस्टिफिकेशन देताना जे म्हणणं की रजिस्ट्रेशन हे काही जरुरी नाही, रजिस्ट्रेशन जरुरी नाही, अकाउंटेबिलिटी जरुरी आहे. याचं अकाउंटेबल कोणाला धरायचं, कशासाठी धरायचं हे कोणालाच माहित नाही सरकारमध्ये. उद्या एखादं गैरकृत्य घडलं तर कोणाला जबाबदार धरणार सरकार? हे महत्वाचा भाग आहे आणि म्हणून रजिस्ट्रार असणं हे अतिशय जरुरी आहे. हे सांगताना राम माधव म्हणजे इतका भामटेपणा केला की संविधानातल्या आर्टिकल 19(1)C चा त्यांनी दाखला दिला आणि त्यात त्यांनी असं म्हटलं की हे संविधान लोकांना अशी गॅरंटी देतं, हक्क देतं, इट गॅरंटीज द राईट टू फॉर्म असोसिएशन्स. हे बरोबर आहे, पण याच आर्टिकलचं 19(1)C चं उदाहरण त्यांनी दिलं. त्याच आर्टिकल मधलं 19(4) बद्दल राम माधव काही बोललेच नाही की इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक ऑर्डर अँड मोरॅलिटी, नैतिकता आणि पब्लिक ऑर्डर, सामाजिक शांतता यासाठी म्हणून रिस्ट्रिक्शन्स आणू शकतं अशा सो कॉल्ड असोसिएशनवर. आणि हे जे असोसिएशन ऑफ पर्सन वगैरे म्हणतात ना, हे काय मित्रमंडळ नाही ना, कारण तुमचे काही लाख किंवा आता तर काही कोटी सदस्य वगैरे असं सांगितलं जातं. त्यामुळे हे खूप महत्वाचा भाग येतो. त्याच्यानंतर अशा संघटनेकडून जी स्वतःला राष्ट्रकार्यामध्ये अर्पण केलेली वगैरे आहे असं ज्या वेळेला म्हणते, त्यावेळेला यांच्याकडून पारदर्शकता ही अत्यंत साधी अपेक्षा आहे की या राष्ट्र निर्माणाच्या नावाखाली, राष्ट्रकार्याच्या नावाखाली तुम्ही उलटे चुकीचे धंदे तर नाही करत आहात. ही स्वाभाविक अपेक्षा आहे. आणि ते आतापर्यंत असे खूप चुकीचे उलटपालट धंदे केलेत हे लोकांना माहिती आहे. ते बाहेर त्याच्या बातम्या पण त्या वेळेला आलेल्या आहेत. आत्ता जे चाललेलं आहे राम मंदिरामधल्या पैशाची चोरी, हे कोण आहेत सगळे बसलेले? चंपतराय पासून सगळे संघाशीच संबंधित आहेत ना. म्हणजे निर्मोही आखाड्यांनी केस केली, निर्मोही आखाड्यांनी संपूर्ण संघर्ष केला, निर्मोही आखाड्यांनी जे काही राम मंदिर बाबरी मस्जिद वादाबद्दल होतं ती संपूर्ण न्यायालयीन प्रक्रिया निर्मोही आखाडा लढत होता. सरकारने ट्रस्ट बनवला आणि ट्रस्टवरती कोण आले? हे सगळे संगोटे. आणि गझनीच्या मोहम्मदनी काय ते सोरटी सोमनाथचं मंदिर लुटलं असं सांगतात. राम मंदिर कोण लुटतंय? राम मंदिरातून हजारो कोटी रुपये लुटले जात आहेत. सोन्याचे विटा, चांदीच्या विटा, हे सगळं चोरीला गेल्याच्या आता सगळीकडे बातम्या येत आहेत. सीसीटीव्ही फुटेज 8 महिन्याचं डिलीट करून टाकलं. आता अकाउंटेबिलिटी कोणाची? हा प्रश्न असतो की नाही. त्याच्यामुळे पारदर्शकता ही मुळामध्ये याच्यामध्ये अपेक्षित आहे. आणि सोसायटीज ऍक्ट म्हणा, ट्रस्ट म्हणा, चॅरिटेबल ट्रस्ट म्हणा किंवा कंपनीज ऍक्ट, अशी फॉर्मल नोंदणी करायला काय हरकत आहे?
एक 5-6 जणांची सोसायटी सुद्धा रजिस्टर करावी लागते. 5-6 जणांची. आणि काही कोटी सदस्य असलेल्यांना मात्र नोंदवायचं नाही. यातले बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आता समोर आणणं गरजेचं आहे. अगदी छोटे छोट्या ट्रस्टचं सुद्धा ऑडिट सरकार करतं. त्या छोट्या सोसायटीत सुद्धा ऑडिट करतात. त्यांना त्यांचा ऑडिट रिपोर्ट रजिस्टर ऑफ सोसायटीजला द्यावा लागतो, कॉपरेटिव्ह रजिस्ट्रारला, आणि तिथून तो अप्रूव्ह करून घ्यावा लागतो. त्याचं बँक अकाउंट असतं, ते बँक अकाउंट ठेवावं लागतं. या सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणून हे खूप महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये काही जणांचं तर असं म्हणणं की ते जे संघाचं संविधान बनलं आणि सरदार पटेलांनी ते संविधान त्यांना बनवायला लावलं, सादर करायला लावलं, सरकार जमा करायला लावलं आणि त्यानंतर संघाची बंदी उठली. काही जण याला पूर्ण नकारच देतात. संघाचं असं काही संविधान वगैरेच बनलं नाही. आणि आता राम माधवांनी असं याच्यामध्ये सांगितलं की 1949 साली संघाने संविधान बनवलं आणि ते सरकारला सबमिट केलं बॅन उठवण्यासाठी. मग याचाच अर्थ सरकारची ऑथॉरिटी ही जास्त आहे, सरकारची ऑथॉरिटी सुपिरियर आहे. संघाला सरकारचे नियम, सरकारचा कायदा, सरकारचे रूल्स अँड रेग्युलेशन्स, सरकारचं देशाचं संविधान याच्याच अंतर्गत राहावं लागेल. बाप नाहीये संघ या देशाचा, याच्याप्रमाणेच वागावं लागेल हे समजून घेणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, हा जो भ्रम काही जण पसरवतात की संघाचं असं काही संविधान बनलंच नव्हतं, अशी काही सरदार पटेलांनी अटच घातली नव्हती वगैरे वगैरे वगैरे, आणि ते संविधानच कोणाला माहित नाहीये, म्हणून आता कच्च्या चिठ्ठा काढणं गरजेचं आहे. या पप्पू गोळवलकरांचं श्री गुरुजी समग्र दर्शन असे खंड आहेत, 7 खंड आहेत. श्री गुरुजी समग्र दर्शन, ते 7ही खंड माझ्याकडे आहेत. ते RSSच्या वेबसाईटवर पण नाही. ते कोणालाही RSSच्या माणसांकडे, काय RSSच्या आत्ताच्या पदाधिकाऱ्यांना विचारलं तर त्यांच्याहीकडे नसेल. तर या श्री गुरुजी समग्र दर्शनच्या खंड 2 मध्ये पान नंबर 50 वरती या पप्पू गोळवलकरांनी सन्माननीय गृहमंत्री भारतीय शासन नई दिल्ली यांना 11 एप्रिल 1949 पत्र लिहिलंय. त्यावेळेला पप्पू गोळवलकर सिवनीच्या जेलमध्ये होते महात्मा गांधींच्या हत्येनंतर. आणि त्यात त्यांनी लिहिलंय की सन्माननीय गृहमंत्री, मध्य प्रदेश शासन नागपूर द्वारा त्यांच्या मार्फत पाठवले ते सरदार पटेलांना, संघ का लिखित संविधान साथ भेज रहा हूं. इसके आगे यह संस्था उसके नियमों के अनुसार ही काम करेगी. जिन नियमों के अनुसार संघ कार्य वर्षों से चल रहा था, यही प्रमुखता से इसमें है. मैं आशा करता हूं अब तैयार किया हुआ संविधान स्वीकार्य होगा और तीव्रता से प्रतीत होने वाली त्रुटि को पूर्ति करेगा. भारतीय शासन को यह संविधान पसंद होगा ऐसी आशा रखकर संघ पर प्रतिबंध उठाने से के आदेश शीघ्र भिजवाने की मनसाहत वो दिखाए और संघ को संविधान के अनुसार कार्य करने दिया जाएगा, ऐसा मैं अपेक्षा करता हूं. खाली ती मास गोळवलकर सही आहे. आता याच्या आधी एक प्रकार घडला, ज्यावेळेला सरदार पटेलांनी सांगितलं आणि ते मुद्दाम पूर्ण पान दाखवलं. आताही पूर्ण पान आणखीन एक दाखवतो त्याच खंडामधलं. असे 7 खंड आहेत आणि त्या 7 खंडांमध्ये खूप प्रताप आहेत. ते आता हळूहळू टप्प्याटप्प्याने बाहेर काढतच राहू. पण त्याच्या आधी व्यंकटराम शास्त्री हे मद्रास कोर्टामध्ये ऍडव्होकेट जनरल होते मद्रास प्रांतामध्ये. त्यांना संघाने ही जबाबदारी दिली होती की संविधान संघाचं तयार करा. हे सरदार पटेल मागे लागल्यानंतर हे करेपर्यंत तुम्हाला
तुमच्यावरची बंदी उठवणार नाही हे एकदम क्लिअर कट सांगितल्यानंतर या व्यंकटेश शास्त्रींच्या नेतृत्वाखाली संघाने संविधान बनवलं. त्याच्यात काय लिहिलंय बघा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का संविधान जो अब तक अलिखित था, लिपिबद्ध करने की सूचना सी शास्त्री जी को की. तदनुसार श्री शास्त्री जी के मार्गदर्शन में संघ का लिखित संविधान तैयार हुआ. यह संविधान लेकर शास्त्री शिवनी कारागृह में श्री गुरुजी से मिले. श्री गुरुजी से चर्चा होकर यह लिखित संविधान उन्होंने स्वीकार किया और एक छोटा सा पत्र लिखकर श्री शास्त्री जी को दिया. आई हैव रेड द कॉन्स्टिट्यूशन ड्राफ्टेड बाय श्री टी.आर. वेंकटराम शास्त्री अँड आय अप्रूव्ह ऑफ इट, असं त्यांनी लिहून दिलं. मग गोळवलकरांचं हे पत्र आणि संविधानाची कॉपी घेऊन, संघाच्या संविधानाची कॉपी घेऊन शास्त्री जी ने पटेल को भेज दिया. श्री पटेल ने शास्त्री जी को पत्र लिखकर सूचना की कि यह संविधान श्री गुरुजी को ही स्वयं भेजना चाहिए. इसलिए, कारण हे भामटे आहेत ना, हे नंतर म्हणतील की मला माहितच नाही ते काय व्यंकटराम शास्त्रींनी बनवलं, काय पाठवलं, मला काही माहिती नाही, मी वेगळ्याच गोष्टीसाठी लिहून दिलं होतं की आय अप्रूव्ह ऑफ इट. काहीही बोलू शकले असते. म्हणून सरदार पटेलांनी हे क्लिअर कट सांगितलं की हे गोळवलकरांनाच मला पाठवावं लागेल. आणि मग हे सांगितल्यानंतर हे जे पत्र मी मगाशी दाखवलं 11 एप्रिल 1949 हे त्यांनी पाठवलं. आता संघाचं संविधान काय आहे? कोणाकडेच नाही भारतात. हे संघाचं संविधान गोयल नावाचे एक संघाचे खूप वरिष्ठ नेते म्हणा, पदाधिकारी म्हणा होते. त्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे, मोठं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये हे संघाचं संविधान पान नंबर 257, 256 ते 268 अशा 12 पानांमध्ये हे संविधान त्यांनी पूर्ण संविधान त्याच्यात छापलेलं आहे. आता त्याच्यामधल्या काही गमतीदार गोष्टी आपण बघू. हे कॉन्स्टिट्यूशन ऑफ RSS मी इथं बाजूला स्क्रीनवर पण दाखवतो. त्याच्यामध्ये असं म्हटलंय की संघ ॲट सच हॅज नो पॉलिटिक्स अँड इज डिव्होटेड प्युअरली टू कल्चरल वर्क. आता ते फक्त कल्चरल वर्क करतात का बघा बरं. संघ काय करत असतो? ते भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष कोण होणार ठरवतात, भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवतात, ते भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांचं ऑडिट करण्यासाठी म्हणून बैठका घेतात इथे. तर हे सगळं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं की व्यक्तिगत स्वयंसेवक जे आहेत ते कुठल्या तरी ते पक्षाला जॉईन करू शकतात, पण ते अशा कोणत्याही पक्षाला जॉईन करू शकत नाहीत except such parties as believe in or resort to violent and secret methods, म्हणजे गुप्त कारवाया किंवा हिंसेचा वापर करतात किंवा त्याच्यावरती विश्वास ठेवतात, अशा पक्षाशी जर त्यांनी संबंध ठेवला तर त्यांना संघात राहण्याचा अधिकार नाही. मग आता त्या डोनाल्ड ट्रम्पला युअर एक्सेलन्सी, युअर एक्सेलन्सी, युअर एक्सेलन्सी असं म्हणून स्वतःच्या गुलामीचा पुरावा देणारा नॉन बायोलॉजिकल नरेंद्र मोदी पासून तडीपार अमित शहापासून सगळे भाजपचे जे पदाधिकारी आहेत, अगदी महाराष्ट्रातले सगळे मंत्री वगैरे सगळे, हे या व्याख्यात बसतात की नाही? हु बिलीव्ह इन अँड रिझॉर्ट टू व्हायलन्स. तो नितेश राणे काय अपील करत असतो? यांचे आमदार संग्राम जगताप असतील, बाकीचे असतील, तो पडळकर असेल, हे व्हायलन्ससाठीच अपील करतात ना, उघड उघड करतात ना. हा फडणवीस धर्मयुद्ध म्हणतो ना निवडणुकीला, हे व्हायलन्स नाही तर काय आहे? युद्धच म्हटलंय ना. मग त्यांचं काय करायचं? आता त्याच पानावर पुढे अ स्वयंसेवक शॅल सीज टू बी अ स्वयंसेवक इफ ही रिझाईन्स वगैरे वगैरे वगैरे.
हा, अ लिस्ट ऑफ स्वयंसेवक्स विल बी मेंटेन्ड इन द युनिट्स, म्हणजे यांची यादी ठेवावी लागेल, यांचं रजिस्टर ठेवावं लागेल. त्याच्या पुढेच आहे लगेच आर्टिकल 7, रजिस्टर ऑफ स्वयंसेवक्स. इच विलेज, प्रत्येक खेड, शहर, टाउन, सिटी किंवा प्रोव्हिन्शियल सेंटर हॅव्हिंग अ शाखा शॅल कॉन्स्टिट्यूट प्रायमरी युनिट ऑफ द संघ. एव्हरी शाखा shall maintain a register of all its members, active or inactive. म्हणजे यांना यांच्या सदस्यांचं, स्वयंसेवकांचं रजिस्टर ठेवणं कंपल्सरी आहे, हे यांनीच यांच्या संविधानात कबूल केलंय. हे हा भाग. त्याच्यानंतर आणखीन एक गंमत, आर्टिकल 9, इलेक्शन्स. Elections shall be held for every 3 years. The date, method and venue of election shall be determined by केंद्रीय कार्यकारी मंडळ. संघाच्या निवडणुका होतात हे कोणाला माहितीये का हो? कारण असं आहे, सोसायटीची जर निवडणूक असेल ना, एक 5-6 फ्लॅटची सोसायटी असेल, तर त्या सोसायटी मधला चेअरमन, सेक्रेटरी, ट्रेझरर हा जेव्हा निवडला जातो, तेव्हा त्या सोसायटीची निवडणूक तो रजिस्ट्रार ऑफ कॉपरेटिव्ह जो असतो त्या प्रत्येक शहरातला, तो मॉनिटर करतो, तो ती निवडणूक घेतो. त्या सगळ्या निवडणुकीचा अहवाल त्याला द्यावा लागतो. यांच्या निवडणुकीचं काय थांगपत्ता नाही. भागवतच्या विरोधात कोण उभं होतं माहितीये का काही? त्याच्या आधीचे जेवढे झाले असतील, पप्पू वळवलकर पासून सगळे, सुदर्शन असतील, भय्यूराजा असतील, देवरस असतील, कोण झालं? त्याच्या पुढे मग क्वालिफिकेशन ऑफ वोटर्स वगैरे आहे. मग ऑर्डर ऑफ ऑथॉरिटीज अँड बॉडीज, मग सर्वात वरती काय सरसंघचालक, मग सरकार्यवाह, मग केंद्रीय कार्यकारी मंडळ, मग अखिल भारतीय प्रतिनिधी सभा. या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या अहवालावरूनच आत्ता प्रियांक खरगेंनी ते भागवतांना पत्र पाठवलंय. नंतर द इलेक्टेड मेंबर्स ऑफ द अखिल भारतीय प्रतिनिधी सभा शॅल इलेक्ट द सरकार्यवाह. हे पुन्हा निवडणूक. आता केंद्रीय कार्यकारी मंडळ जे आहे, त्या केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये कोण कोण असणार, तर त्यात त्यांनी दिलंय सरकार्यवाह असेल, त्याच्यानंतर 1 or more सरकार्यवाह. त्याच्यानंतर त्यांनी असं दिलंय की अखिल भारतीय शारीरिक शिक्षण प्रमुख, अखिल भारतीय बौद्धिक शिक्षण प्रमुख, अखिल भारतीय प्रचार प्रमुख आणि अखिल भारतीय निधी प्रमुख. निधी प्रमुख मग या निधीचं ऑडिट कोण करणार? हा निधी प्रमुख कुठे बँक अकाउंट ठेवतो, कुठल्या कुठल्या बँकांमध्ये अकाउंट ठेवतो, का रोखच पैसे ठेवतो? मग रोखच पैसे जर ठेवतो तर नोटबंदी झाल्यानंतर यांनी काय केलं? काय याच्यात नोटा फक्त बदलून दिल्या नरेंद्र मोदींनी? त्याच्या पुढचंच पान, आर्टिकल 14 सी, फंक्शन्स. त्या फंक्शन मधला दुसरा पार्ट, द केंद्रीय कार्यकारी मंडळ शॅल कंट्रोल द फायनान्स ऑफ द संघ. म्हणजे याचं सरकारनी ऑडिट करायला हवं की नाही, यांनी सरकारला डिस्क्लोज करायला हवं की नाही. It may take from several provincial units such amounts of money as may from time to time be required for the general advancement of the संघ work. म्हणजे संघाच्या कामाला पुढे नेण्यासाठी म्हणून हे जे KKM आहे, केंद्रीय कार्यकारी मंडळ, हे त्यांच्या सगळ्या प्रांतिक मंडळांकडून, प्रांतिक युनिट्सकडून, प्रोव्हिन्शियल युनिट्सकडून असे पैसे गोळा करतील, जमा करतील. The केंद्रीय कार्यकारी मंडळ may finance such of the units as who have insufficient funds. त्यांच्याकडे कमी पैसे असतील अशा युनिट्सला ते पैसे देतील. आता याचा काही व्यवहार पाहिजे ना. ऑडिट. KKM shall appoint 1 or more auditors to audit the account.
हे तुम्ही आपापसात करताय ना. मग ते राम मंदिर लुटणारे जे आहेत ना, ते असंच म्हणतात की आम्ही आमच्या आमच्यात हिशोब ठेवलाय. पण लुटीचं काय, ते महत्वाचा भाग आहे ना याच्यातला. पुन्हा प्रांतीय सबऑर्डिनेट कार्यकारी मंडळ, त्याच्यामध्ये पण निधी प्रमुख आहे. म्हणजे केंद्रीयला आहे, प्रांतीयला आहे, त्यांचे कार्यक्रम पुढे दिलेले आहेत, हे सगळं दिलंय. पुन्हा नंतर 3-3 वर्षाचे अधिकारी कोर्स असतील. स्वयंसेवक दस ट्रेंड इन द प्रिस्क्राइब्ड 3-year कोर्स विल बी क्वालिफाईड इन्स्ट्रक्टर्स. म्हणजे यांच्यातले शिक्षक कोण बनू शकतात. आर्टिकल 22 संघाच्या संविधानाचं आर्टिकल 22, फंड्स, ऑल ऑफरिंग्स, गिफ्ट्स, डोनेशन एक्सेट्रा received for संघ purposes by all the branches shall constitute the संघ फंड. मग आता कोण तुम्हाला पैसे देतं, ते आणतात कुठून पैसे, कारण रोख जर देत असतील तर रोख पैसे कुठून आणतात हे कळायला हवं ना. त्यांचे उत्पन्नाचे स्रोत काय, हे सगळंच समजायला पाहिजे. एव्हरी ब्रँच विल सेलिब्रेट द दक्षिणा डे अँड विल रिसीव्ह व्हॉलेंटरी ऑफरिंग्स. दक्षिणा डेच्या दिवशी काहीतरी ते व्यास पौर्णिमा वगैरे, त्या दिवशी द फंड रिसिव्ड बाय द ब्रांच विल बी एंट्रस्टेड बाय द संघ चालक टू द निधी प्रमुख ऑफ द ब्रांच कन्सर्न्ड. द फंड्स रिसिव्ड बाय अ विलेज ब्रांच विल रिमेन विथ द कार्यवाह ऑफ दॅट ब्रांच. आता या सगळ्या पैशाचं काय, काही लाख शाखा, काही कोटी स्वयंसेवक, त्यांचे एवढे वर्षभर चालणारे कार्यक्रम, या सगळ्याचा हिशोब हवा ना. आणि तो सरकारकडे हवा. ते काय उपद्व्याप करत असतात हे माहीत हवं की नाही. बरं, एवढंच एका संघापुरतं. या संघाला ज्या वेळेला काहीतरी 60-70 वर्ष झाली, त्यावेळेला संघाचेच एक सदानंद दामोदर सप्रे यांनी परम वैभव के पथ पर नावाचं एक पुस्तक काढलं. ते पुस्तक संघाच्याच सुरुची प्रकाशन, केशव कुंज, नवी दिल्ली, जे झंडेवालामध्ये त्यांचं हेडक्वार्टर आहे, तिथं प्रकाशित झालं. त्या प्रकाशित झालेल्या परम वैभव के पथपर मध्ये संघाच्या 30 वेगवेगळ्या संघटनांची माहिती दिलेली आहे. मग त्याच्यामध्ये संघाच्या अंतर्गत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विद्या भारती, भारतीय जनता पार्टी, विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम, अखिल भारतीय मजदूर संघ, भारतीय किसान संघ, राष्ट्रसेविका समिती, सेवा भारती, विश्व विभाग, अखिल भारतीय शैक्षिक महासंघ, भारतीय शिक्षण मंडल, भारतीय सिख संगत, स्वदेशी जागरण मंच, दीनदयाल शोध संस्थान, भारत विकास परिषद, भारतीय इतिहास संकलन योजना, संस्कृत भारती, संस्कार भारती, अखिल भारतीय अधिवक्ता परिषद, हिंदू जागरण मंच, सामाजिक समरसता मंच, अखिल भारतीय साहित्य परिषद, प्रज्ञा भारती, विज्ञान भारती, लघु उद्योग भारती, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, सहकार भारती, पूर्व सैनिक सेवा, प्रचार माध्यम. एवढ्या संघटना 97 सालपर्यंत संघाच्या छत्रीच्या खालती होत्या. आता या सगळ्यांचं समजायला पाहिजे की नाही. ही जी मालेगाव ब्लास्ट मधली प्रज्ञासिंग ठाकूर होती, ही याच हिंदू जनजागरण मध्ये होती ना. आम्हाला माहिती पाहिजे की नाही, तुम्ही काय उद्योग करत असता हे समजायलाच पाहिजे ना. पर हे तुमचे आहेत, हे बाहेर मिळत नाहीत समजा. पण माझ्याकडे याची कुंडलीच्या कुंडल्या आहेत. त्या गोयलांचं पुस्तक तर भयंकर गोष्टी सांगतं. आणखीन एक आहे, द एंड ऑफ अ ड्रीम अँड इनसाइड व्ह्यू ऑफ द RSS टुडे. हेमेंद्रनाथ पंडित अखिल भारतीय प्रतिनिधी सभाचे ते मेंबर होते.
म्हणजे ती जी सर्वोच्च संस्था, ज्या प्रतिनिधी सभेच्या अहवालावरच प्रियंक खरगेंनी आता भागवतांकडे बऱ्याच गोष्टींचं स्पष्टीकरण मागितलंय, यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. आता या पुस्तकामध्ये त्यात ते संघाच्या या सगळ्या गोष्टीला फेल्युअर ऑफ अ मिशन म्हणतात. त्यातले मी फार गोष्टीने सांगत, कारण ते त्याच्यावरती याच्यावरती एक स्वतंत्र 2 तासाचा व्हिडिओ होऊ शकतो या एकाच पुस्तकाच्या कंटेंटवर. पण ते 2च गोष्टी मी सांगेन. एक, टू क्राउन ऑल, हे त्यांनी पत्र लिहिलंय गोळवलकरांना. सिरियस चार्जेस हॅव बीन लेवल्ड अगेन्स्ट सम प्रचारक ऑफ बॅड मॉरल कॅरेक्टर. Vices concerning women are alleged. Even more serious allegations of unnatural sex crimes, of which juvenile स्वयंसेवक्स have been the victim. म्हणजे लहान लहान मुलं अननॅचरल सेक्स क्राईम्स, अनैसर्गिक लैंगिक संबंधाचे प्रकार संघात घडत आहेत, ज्याच्यामध्ये लहान मुलं हे याचे विक्टीम आहेत, बळी पडत आहेत. आत्ता आपल्याला ते केरळमधली केस कळली. आनंदू आजी, केरळमधला त्या तरुणाने आत्महत्या केली की संघाच्या शाखेत जात असताना वयाच्या 13व्या वर्षापासून त्याचं लैंगिक शोषण व्हायचं आणि त्याचा जो प्रचंड मानसिक तणाव त्याच्यावर निर्माण झाला, त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. आत्ता काही महिन्यापूर्वी आनंदुआजी, हिंदू मुलगा, संघाच्या शाखेतला, त्याचं वयाच्या 13व्या वर्षी लैंगिक शोषण व्हायचं आणि संघाच्या शाखांमध्ये या वरच्या प्रचारक आणि बाकी लोकांकडून लहान मुलांचं अनैसर्गिक लैंगिक शोषण केलं जातंय. हे अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचे सदस्य राहिलेले हेमेंद्रनाथ पंडित तेव्हा गोळवलकरांना पत्र लिहून सांगतात. 1949 साली हे पुस्तक प्रकाशित झालंय 1950 साली. विचार करा, तेव्हापासून संघामध्ये लहान मुलांचं लैंगिक शोषण होतं. हे 50चं त्यात म्हणजे 50च्या आधी होत होतं, हे तर हेमेंद्रनाथ पंडित यांनीच लिहिलंय. आणि आनंदू आजीची आत्ताची घटना आपल्या समोर आहे केरळमधली. याच्यात पुढे पण आहे. यातला शेवटचा चॅप्टर तर या पुस्तकातला द थर्ड मराठा एम्पायर, म्हणजे त्यात त्यांनी दिलंय आणि की या महाराष्ट्रातल्या संघाच्या लोकांचं असं म्हणणं होतं की पहिले छत्रपती शिवाजी महाराजांचं एम्पायर, त्याच्यानंतर पेशव्यांचं आणि आता संघाचं. त्यात बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत. म्हणजे लोकांमध्ये असा समज की गोळवलकर एकाच वेळेला जेवतात, नंतर अगदी कमीच खातात, नॉर्मल माणूस खातो त्याच्या 25%च त्यांचं जेवण असतं, अतिशय साधे राहतात. त्यात त्यांनी दिलेलं आहे सिल्कचं धोतर, सिल्कचा कुर्ता, सोन्याची बटणं, सोन्याचं घड्याळ, सोन्याच्या रिमचा चष्मा, असं गोळवलकर राहायचे. त्यावेळेला 1948-49 तिथले कलकत्ता, बंगालमधले संघाचे जे प्रतिनिधी तिथले पाठवलेले होते ते विमानाने प्रवास करायचे. आणि हे 2-2 वेळेला तर आम्ही एकत्र बसून जेवलेलो आहे, दोन्ही वेळेला अनेकदा. त्याच्याशिवाय चहा नाश्ता वगैरे सगळं ते घ्यायचे. अर्थात तो त्याच्याबद्दल काय आपलं म्हणणं नाही. त्यांना खुशमस्करी केलेली कशी आवडायची वगैरे वगैरे सगळंच आहे त्याच्यात. त्याच्यामध्ये आता मी हे पान फुलस्क्रीन दाखवतो. One more important question that remains to be considered about Sri Golwalkar is the question of his private character. I have, of course, heard of one disgruntled Marathi pracharak who compares Golwalkar to an extremely disreputable person in the Sangh.
अत्यंत चरित्रहीन असं संघाच्या प्रचारकांकडून, मराठी प्रचारकाकडून मी ऐकलं, असं यांनी या पुस्तकात लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर इट वॉज डिस्क्लोज्ड बाय श्री गोळवलकर हिमसेल्फ that a suitable person, a Marathi girl, had contacted him for, म्हणजे वरती त्यांनी दिलेलं आहे की it was proposed that a women's organization independent of the RSS should be started with the efforts of women alone, of whom only a few leaders would contact the RSS chief on personal level and receive instructions from him from time to time. त्याच्यानंतर त्यांनी लिहिलं की इट वॉज डिस्क्लोज्ड बाय श्री गोळवलकर हिमसेल्फ दॅट अ सुटेबल पर्सन, अ मराठी गर्ल, हॅड कॉन्टॅक्टेड हिम फॉर धिस पर्पज. फॉर सर्टन रिझन्स ही थॉट दॅट हर नेम कुड नॉट बी डिस्क्लोज्ड ॲट द स्टेज. Contrary to the general practice, Golwalkar, instead of taking decision himself, asked the meeting thought about the proposal. Most of the representatives nodded approval, for they thought the activities of the communists had to be checked on that front. महिलांच्या बाबतीत. Some remained silent. There was one dissentient voice. He was one Mr. Bhide, organizer of the Pune branch of the RSS. In a moment he stood on his feet and within 30 seconds gave expression to his objections in rapid fire Marathi and then took his seat. The vehemence of his brief elocution surprised everybody. म्हणजे he objected to women contacting Sri Golwalkar personally and thought what had already been done was bad enough. म्हणजे या महिला प्रतिनिधींनी गोळवलकरांना पर्सनली कॉन्टॅक्ट करणं याला त्यांनी विरोध केला आणि त्यापुढे ते असं म्हणाले की व्हॉट हॅड ऑलरेडी बीन डन वॉज बॅड इनफ. म्हणजे जे ऑलरेडी झालेलं आहे ते पुरेसं भरपूर वाईट झालेलं आहे. त्याच्यावरती त्या भिडेंना 3 जणांनी विचारलं व्हाय, का. तेव्हा ते म्हणे आय विल नॉट आन्सर एनी मोर क्वेश्चन्स बट माय ओपिनियन विल नॉट चेंज. आणि हे सगळं झाल्यानंतर द सायलेन्स वॉज सो ऑप्रेसिव्ह दॅट अनेबल टू बेअर, तो सहन होत नव्हता, इतकी शांतता पसरली. आणि गुरुजी ट्राईड टू क्रॅक अ जोक, ही इज अफ्रेड दॅट आय मे मेक लव्ह विथ द गर्ल्स. मी त्या बायकांबरोबर, त्या मुलींबरोबर शरीर संबंध ठेवेन अशी त्याला भीती वाटते. अँड ही स्माइल्ड विथ अ सडन स्क्विंट ॲट द कॉर्नर ऑफ हिज आईज. डोळ्यांच्या कोपऱ्यात हे बोलताना त्यांच्या चमक आली. मग आता या संघटनेची सरकारी नोंदणी ही किती अत्यावश्यक बनते. इथं लहानपणी झालेल्या लैंगिक छळामुळे संघाचा स्वयंसेवक आत्महत्या करतो. वर्षानुवर्ष तो ताणतणाव बाळगतो. आता या आत्महत्यामध्ये याचा तपास करत असताना काही संघटना म्हणून अकाउंटेबिलिटी असायला हवी की नाही. कारण ही एका व्यक्तीने, 2 व्यक्तींनी केलेला प्रकार नाहीये. जर का हा प्रकार सर्वत्र घडत असेल तर याचा तपास कसा करायचा, याचं उत्तरदायित्व कसं ठरवायचं, हा सगळा याच्यातला भाग येतो. आणि अशी खूप पुस्तकं आहेत. हे परम वैभव के पथ पर आहे, हे एंड ऑफ अ ड्रीम आहे, अजून बरीच आहेत. ती एक 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 काढूच, जसजसे विषय आणि मुद्दे निघतील तसे. पण आज पहिल्यांदा संघाचं संविधान दाखवलंय. अजूनपर्यंत ते कोणीही बघितलेलं नव्हतं, वाचलेलं नव्हतं. त्याचे इतके डिटेल्स, निधी, फंड, निधी प्रमुख, इलेक्शन्स, हे आतापर्यंत कोणालाच माहित नव्हत्या. आणि मी राहत असलेल्या 5 किंवा 6 सदस्यांच्या सोसायटीमधल्या चेअरमन, ट्रेझरर, सेक्रेटरी यांची निवडणूक जर सरकारच्या निगराणीखाली होत असेल
तर यांची का नाही? माझ्या सोसायटीचं बँक अकाउंट 6 जणांचं जर का डिस्क्लोज करावं लागत असेल, त्याचं ऑडिट होत असेल, तर यांचं का नाही? इतका का आक्षेप आहे रजिस्टर करायला? अभिमान वाटायला पाहिजे. जर जगातली ही सर्वात मोठी एनजीओ ही रजिस्टर्ड झाली तर खरंच युनायटेड नेशन मध्ये जाऊन सांगता येईल की ही जगातली सर्वात मोठी एनजीओ आहे. पण रजिस्टर तर व्हा. तोपर्यंत तर अवैध, अनैतिक आणि बेकायदेशीरच स्वरूप राहणार ना. आणि तसं ते राहू नये म्हणून हे करणं जरुरी होतं. आणि माझं तर म्हणणं आहे की हे फक्त प्रियांक खरगेंनी कर्नाटक पुरतं नाही, हे हिमाचल प्रदेशमध्ये सुद्धा व्हायला हवं. हे केरळामध्ये आलेल्या सरकारमध्ये रमेश चेन्निथलांनी पण करायला हवं, कारण ते तिथले गृहमंत्री आहेत आता. ही सुरुवात व्हायलाच हवी. मला एका डाव्या विचारसरणीच्या माणसाचा फोन आला होता आणि ते मला असं म्हटले की खरगेंचं अभिनंदन करायला पाहिजे, पण 70 वर्ष झोपले होते का? माझं असं म्हणणं आहे, मी त्यांना म्हटलं सुद्धा की 35 वर्ष ज्योती बसू झोपले होते का बंगालमध्ये? केरळमधले तुमचे नेते, त्रिपुरामधले तुमचे नेते जेव्हा सरकार होती 20-20, 25-25 वर्ष, तेव्हा झोपा काढत होते का? हे अशा पद्धतीने एकमेकाची उणीधुणी काढण्यापेक्षा आज काय करणं गरजेचं आहे आणि ते कोणीतरी करतंय तर त्याला पाठबळ देणं, तुमच्याकडे असलेले पुरावे दाखवणं, त्यांना मदत करणं, हे पुरावे दाखवून. आता हे जर संघाचं संविधान आहे आणि हे जर त्यांनी सरकार जमा केलेलं आहे आणि त्यानंतर संघावरची बंदी उठलेली आहे, याचा अर्थ सरकार सर्वोच्च आहे या बाबतीत. या देशामध्ये कोणत्या संघटना असाव्यात, त्या कशा स्वरूपात असाव्यात, त्यांनी कशा पद्धतीने पैसे गोळा करावे, त्यांनी कशा पद्धतीने काम करावं. आता यात तर त्यांनी बरंच म्हटले ना हे की व्हायलन्स मध्ये विश्वास ठेवणारे हे संघाला मान्य नाहीत. या सगळ्या गोष्टींबद्दलचा जाब विचारता यावा यासाठी ही संघटना नोंदणीकृत असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हेच याच्यावरचं उत्तर असू शकतं. आणखीन जेव्हा मुद्दे येतील, कारण हे लो आयक्यू बुलडोजर आहेत ना, राम माधव काय, महेश जेठमलानी काय, हे जे काही मुद्दे काढतील त्याचं उत्तर देण्यासाठी असेच सगळे आजपर्यंत कदाचित लोकांनी न पाहिलेले पुरावे घेऊन या प्रत्येक जस्टिफिकेशनचं जे जस्टिफिकेशन ते द्यायचा प्रयत्न करतायत, त्याचं थोबाड फोडलं जाईल, हे नक्की. हे आणखीन एक आहे, गोळवलकर गुरुजींचा विकृत राष्ट्रवाद. हे पण एक पुस्तक आहे, अरविंद पुराणिकांनी लिहिलं. त्यात बऱ्याच गोष्टी आहेत. असे खूप खूप पुस्तकं आहेत जी कुठेही बाजारात मिळत नाहीत, ज्याचे डिटेल्स, ज्याचे कंटेंट RSSच्या वेबसाईटवर पण नाहीत. आज म्हणजे माझ्या वयाच्या RSSच्या प्रचारकांकडे सुद्धा या गोष्टी नाहीत, अशा माझ्याकडे आहेत आणि त्या दाखवत राहीन. या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुमचं मत नक्की सांगा. संघाची नोंदणी व्हायला पाहिजे की नाही याबद्दल तुमचं मत काय आहे हे सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांनी लाईक करा, जास्तीत जास्त जणांना याची लिंक शेअर करा, जास्तीत जास्त जणांनी व्हिडिओ लाईक केल्यानंतर हाईपही करा, कारण आपोआप हाईप केल्यानंतर युट्यूब आणखीन 80 जणांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवेल, जेणेकरून हे जे आत्तापर्यंत साळसूदपणाचे बुरखे ओढलेले आहेत हे टराटरा फाडायला मदत होईल. चॅनल सबस्क्राईब करण्याचा आग्रह सुद्धा सगळ्यांना करा. आत्ताच्या भागात इतकंच. धन्यवाद.